उपनेते माजी खासदार आदरणीय राहुल शेवाळे साहेब, लोकसभेचे संपर्क प्रमुख, या विभागाचे लोकप्रिय आमदार आदरणीय प्रकाशदादा, उपनेते संजयजी घाडी, संजनाताई, मीनाताई, मनोहरजी, शाखा प्रमुख सुनील मांडवे, महिला शाखा प्रमुख विद्याताई, नितीनजी जगताप, दिलीप परब, युवा सेनेचे कार्यकारिणी सदस्य, माझे तरुण सहकारी राजजी सुर्वे, युवा सेनेचे सर्व पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आज संध्याकाळी 6 वाजता खरं तर या मतदारसंघामध्ये मी येणार होतो, परंतु महायुतीच्या समन्वय समितीची बैठक असल्यामुळे मला तिथूनच निघायला 7 वाजले आणि प्रत्येक कार्यक्रमाला मी 2 ते 2.5 तास उशिरा पोहोचतोय. पण 2 ते 2.5 तास उशिरा पोहोचून देखील आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी थांबलेला आहात, त्याबद्दल मी तुमचं मनापासून कौतुक करतो आणि तुम्हाला धन्यवाद देतो. मग माझ्या लक्षात आलं की आज शनिवार रविवार नाही तरी देखील आपण मोठ्या संख्येने जमलाय. हे आमच्या कुणावरचं प्रेम नाही तर माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि प्रकाशदादांवरचं प्रेम आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. प्रत्येक शाखेमध्ये मी आणि शेवाळे साहेब जातोय, तिथं जोराजोरात विचारतोय गटप्रमुख किती झाले, बूथप्रमुख किती झाले, महिला आघाडीच्या नेमणुकांचं काय झालं, युवा सेनेच्या नेमणुकांचं काय झालं. पण प्रकाशदादांच्या मतदारसंघामध्ये हा एकही प्रश्न विचारावा लागला नाही. एवढं चांगलं संघटनेचं काम संजयजी तुमच्याकडे चालू आहे, त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं मनापासून मी कौतुक करतो आणि तुम्हाला धन्यवाद देखील देतो. आणि मगाशी मनापासून सांगितलं की पुढच्या 4 दिवसामध्ये माझ्या मतदारसंघातले 4 पदाधिकारी मी तुमच्या कुठच्या तरी शाखेमध्ये इथं पाठवणार आहे. ते 4 दिवस इथंच राहतील. प्रकाशदादा त्यांची फक्त राहण्याची व्यवस्था करा, जेवणाची कराल याची खात्री आहे. पण ते कशासाठी येतील तर या शाखेमध्ये जे संघटनात्मक काम चालू आहे, या शाखेमध्ये काही नोंदी मला सापडल्या, त्याच्यामध्ये वकिलांच्या होत्या, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तुमच्याकडे सगळा डेटा तयार आहे. अशी सगळी रचना जर महाराष्ट्राच्या प्रत्येक शाखेमध्ये असेल, प्रत्येक तालुक्यामध्ये असेल तर माननीय एकनाथ शिंदे साहेबांना अभिप्रेत शिवसेना ही प्रत्येक तालुक्यामध्ये आणि प्रत्येक गावामध्ये उभी राहील.